शाहूवाडी तालुक्यातील निळे गावानजीक कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान एक धक्कादायक घटना घडली। रस्ता पार करत असताना खोदकाम झालेल्या भागाचा अंदाज न आल्यानं गवारेडा तब्बल 30 फूट खोल दरडीत कोसळून गंभीर जखमी झाला। या अपघातात गव्याच्या पाठीच्या मणक्याला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली। तो रात्रीपासून घटनास्थळीच असहाय्य अवस्थेत पडून होता। घटनेची माहिती मिळताच शाहूवाडीचे शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। जखमी गव्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। पुढील उपचारांसाठी त्याला कोल्हापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवण्यात आलं। माजी खासदार राजू शेट्टी यांनी रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना घटनास्थळी थांबून परिस्थितीची पाहणी केली। गव्याची गंभीर अवस्था पाहून त्यांनी वन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आलं असलं तरी घटनास्थळी कुठेही प्रभावी संरक्षक कठडे उभारण्यात आले नव्हते। ठेकेदारांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच गव्याच्या जीवावर बेतणारी घटना घडल्याचा आरोप करण्यात येतोय। या घटनेमुळे पश्चिम भागातील जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गावर सुरू असलेल्या कामांचा गंभीर परिणाम होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा पुढे आली आहे। घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। शाहूवाडीहून महासत्ता लाईव्ह साठी नथुराम डवरी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।